नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं आपल्या विधिनिदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज एक थंबनेलमध्ये विषय दिलेला आहे. खरेदी खताने नावावर असलेली मिळकत तुमची स्वसंपादित मिळकत होऊ शकते का? मित्रांनो, खरं तर खरेदी खतानं जी मिळकत तुमच्या नावावर असते तिला स्वसंपादित मिळकत म्हणायला हरकत नाही. परंतु हा जर संपूर्ण विचार बघितला आणि हा जर विचार तुमचा असेल तर खरेदी खत हे केवळ मालकी सिद्ध करतं किंवा खरेदी खताना तुम्हाला मालकी मिळू शकते, हा एक वेगळा विषय होऊ शकतो. मित्रांनो, खरेदी खत तुमच्या नावावर आहे म्हणजे तुम्ही त्या मिळकतीचे मालक आहात, बरोबर आहे. परंतु ती मिळकत तुमची स्वसंपादित होऊ शकते का, हा आजचा विषय आहे. मग खरेदी खत तुमच्या लाभामध्ये नोंदवलेलं आहे, 7/12च्या उतार्यावर तुमचं नाव लागणारच, म्हणून तुम्ही त्या मिळकतीचे मालक झाले आणि त्या मिळकतीचे तुम्ही मालक होऊ शकते का, हा विषय आहे महत्वाचा. प्रथमतः एक केस समजावून घ्या. वडील आणि 4 भाऊ एकत्र कुटुंबात राहत होते. पहिल्यांदा कारभार कोणाकडे होता? वडिलांकडे होता. नंतर तो घरामध्ये 2 नंबरच्या भावाकडे आला. मोठे जे बंधू होते त्याला आपण औतकरी म्हणतो, म्हणजे शेतीचं काम करायचे. 2 नंबरचा भाऊ आहे तो कारभारी, म्हणजे त्यानं सगळे बाहेरचे कारभार बघायचा. 3 नंबरचा जो बंधू होता तो 3 नंबरचा बंधू पिठाची गिरणी चालवत होता आणि 4 नंबरचा भाऊ दुधाचा व्यवसाय करत होता. एकत्र कुटुंब होतं. नीट लक्षात घ्या, एकत्र कुटुंबाची पार्श्वभूमी ही शेती आहे. शेतीमध्ये वडिलांची शेती 4 भाऊ करत होते. मोठा भाऊ शेती करत होता, 2 नंबरचा कारभार बघत होता, 3 नंबरचा पिठाची गिरणी चालवत होता आणि 4 नंबरचा जो आहे तो दुधाचा व्यवसाय करत होता. आता इथे वाटपाची वेळ आली. या सर्व उत्पन्नातून, या कुटुंबाच्या उत्पन्नातून कारभार ज्याच्या नावावर होता त्यानं काय केलं, एक 2 एकर जमीन स्वतःच्या नावावर घेतली. आणि ज्यावेळेस ह्या मिळकती वाटपाची वेळ आली त्यावेळेस प्रश्न उपस्थित झाला की जी 2 एकर जमीन जो कारभार पाहत होता त्याच्या नावावर आहे आणि आणखी 2 एकरची जमीन आहे ती त्याने त्याच्या पत्नीच्या नावावर घेतलेली आहे. आता इथे प्रश्न उपस्थित झाला वाटपाच्या वेळेस की खरेदी खतानं 7/12च्या उतार्यावर त्याचं नाव लागलेलं आहे, म्हणजे एकत्र कुटुंबाचा जो खाते उतारा आहे त्याच्यावर एकत्र कुटुंबातले सर्व 7/12 उतारे आहेत. एक खाते उतारा आहे तो कोणाच्या नावावर आहे? 2 नंबरच्या भावाच्या नावावर आहे. आणि पुढचा खाते उतारा, आणखी एक खाते उतारा त्याच्या पत्नीच्या नावावर आहे. म्हणजे आता इथं खाते उतारे किती झाले? 3 खाते उतारे झाले. पहिला खाते उतारा होता तो एकत्र कुटुंबाचा सामायिक असलेला सर्व भावांच्या नावावर असलेला खाते उतारा. दुसरा खाते उतारा 2 नंबरचा भाऊ जो कुटुंबाचा कारभार पाहत होता त्याच्या नावावर. आणि तिसरा जो खाते उतारा होता तो त्याच्या पत्नीच्या नावावर. जेव्हा वाटपाचा विषय आला तेव्हा त्यानं सांगितलं का ही मिळकत माझ्या स्वतःच्या नावावर आहे आणि दुसरी जी मिळकत आहे ती माझ्या पत्नीच्या नावावर आहे. एकत्र कुटुंबाची जर वाटप करावायची असेल तर ह्या 2 मिळकती सोडून इतर मिळकतीमध्ये वाटप होईल. इथे प्रश्न उपस्थित झाला की जर एकत्र कुटुंबाचा कारभार 2 नंबरचा भाऊ बघत होता आणि 2 नंबरच्या भावाकडे सर्व पैसा जमा होत होता, शेतीचा पैसा त्याच्याकडेच येत होता, पिठाच्या गिरणीचा हिशोब त्याच्याकडेच होता आणि दुधाचा व्यवसाय पैसा त्याच्याकडेच होत होता आणि त्या पैशामधून त्यानं स्वतःच्या नावावर 2 एकर घेतलेली होती आणि पत्नीच्या नावावर 2 एकर जमीन घेतलेली होती. आता इथे वाटपाचा विषय आला. 4 नंबरचा जो भाऊ आहे त्यानं वाटपाचा दावा केला आणि वाटपाच्या दावा केल्यानंतर त्याचं असं म्हणणं होतं की या ज्या 2 मिळकती आहे त्या एकत्र कुटुंबाच्या मिळकती आहे आणि त्या एकत्र कुटुंबाच्या मिळकती असल्यामुळे त्याच्यातही आम्हाला भावांना समान हिस्सा मिळाला पाहिजे. ही कोणाची बाजू झाली? थोडक्यात वादीची बाजू झाली. आता पुढची बाजू, प्रतिवादीची बाजू काय राहील की ह्या ज्या मिळकती आहेत त्या आम्ही विकत घेतलेल्या आहे आणि त्या आमच्या नावावर आहे.
या आम्ही स्वतः खरेदी केलेल्या आहे, ही माझ्या पत्नीने खरेदी केलेली आहे आणि मी खरेदी केलेली आहे, ही आमची मिळकत स्वसंपादित आहे, त्यामुळे ही वाटपात समाविष्ट करता येणार नाही. प्रश्न उपस्थित झाला की नाही? जरी तुमच्या नावावर मिळकत खरेदी खताने आहे, खरेदी खत तुमच्या लाभात नोंदवलेलं आहे, 7/12च्या उतार्यावर खरेदी खताप्रमाणे भोगवटदार सदरी तुमचं नाव लागलेलं आहे, परंतु तुमची मालकी हक्क मात्र आता वादातीत आलेला आहे. अशा वेळेस जर असा प्रश्न निर्माण झाला की खरेदी खत नावावर आहे, परंतु ते एकत्र कुटुंबाच्या मिळकतीतून किंवा एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून विकत घेतलेलं आहे, तर असं जे खरेदी खत असेल ते खरेदी खत एकत्र कुटुंबाची मिळकत म्हणून धरण्यात यावं, असा प्रिव्ही कौन्सिल, मद्रास हायकोर्ट आणि नामदार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. माझ्या नवीन वकील बंधू सहकाऱ्यांसाठी मी हे 3ही केस लॉ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. पण मुद्दा मला हा सांगायचा आहे की जर तुम्ही घेतलेलं खरेदी खत हे जर तुमच्या स्वतःच्या कष्टातून किंवा स्वतःच्या उत्पन्नातून घेतलेलं नसेल आणि ते जर खरेदी खत तुम्ही एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून घेतलेलं असेल, तर ते जे खरेदी खत तुमच्या नावावर आहे आणि ती जी मिळकत तुमच्या नावावर आहे ती एकत्र हिंदू कुटुंबाची मिळकतच धरली जाईल. म्हणजेच काय झालं, आता आपला विषय पुन्हा थंबनेल मध्ये दिलेल्या विषयावर आलो. खरेदी खताने नावावर असलेली मिळकत तुमची स्वसंपादित मिळकत होऊ शकते का? उत्तर नाही. सर्वसामान्यपणे आणि जनरल कायदा जर बघितला तर कोणी सांगेल की जर तुमच्या नावावर आहे, खरेदी खत तुमच्या लाभात आहे, मिळकत तुमच्या नावावर आहे, तर ती तुमची मिळकत आहे. परंतु नाही, ती मिळकत खरेदी करण्यासाठी जो मोबदला दिला तो तुम्ही एकत्र हिंदू कुटुंबाच्या उत्पन्नातून जर दिलेला असेल, तर ती मिळकत तुमची एकत्र हिंदू कुटुंबाची मिळकत धरली जाते, ती तुमची स्वसंपादित मिळकत नाही. आता इथे मुद्दा उपस्थित होईल पुन्हा की ही जबाबदारी कोणावर? नीट लक्षात घ्या. ज्यावेळेस वादी कोर्टापुढे येतो, ह्या 4 भावांपैकी एक भाऊ कोर्टापुढे जातो आणि कोर्टापुढे आल्यानंतर तो सांगतो की ही जी एक मिळकत आमच्या मोठ्या भावाच्या किंवा एका भावाच्या नावावर आहे, ती मिळकत एकत्र हिंदू कुटुंबाच्या उत्पन्नातून घेतलेली आहे. आता मित्रांनो, इथे एक वकिलावर जबाबदारी आहे की त्यानं जे कथन करायचं असतं ते पुराव्याला आणि कायद्याला धरून करावायचं असतं. त्याच्यामुळे इथे अनुभव कामात येतो. परंतु जर तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये ही गोष्ट सिद्ध केली की जरी खरेदी खत एका भावाच्या नावावर असलं तरी ते खरेदी खत घेण्यासाठी जो रक्कम किंवा जो मोबदला दिला गेला तो एकत्र हिंदू कुटुंबाच्या उत्पन्नातून दिलेला गेलेला आहे, अशी जर गोष्ट सिद्ध झाली तर लक्षात ठेवा, खरेदी खत जरी तुमच्या नावावर असलं तरी सुद्धा ती खरेदी खताने मिळालेली मिळकत किंवा खरेदी खताने तुमच्या नावावर असलेली मिळकत तुमची स्वसंपादित मिळकत नाही. कायद्याच्या भाषेमध्ये मिळकतीसाठी जो मोबदला वापरला त्याला म्हणतात न्यूक्लस. म्हणजे काय? खरेदी खताच्या मोबदल्यासाठी जी रक्कम दिली गेली तिला न्यूक्लस असं म्हणतात. जर तुम्ही कोणत्याही AIR किंवा महाराष्ट्र लॉ जर्नल अशा ॲपमध्ये गेले आणि जर टॉपिक इंडेक्समध्ये न्यूक्लस टाकला तर तुम्हाला प्रिव्ही कौन्सिल पासून तर अगदी 2024ला मद्रास हायकोर्टाचे संपूर्ण केसला तुमच्या समोर असतात. आशा करतो की माझी ही जी माहिती दिलेली आहे ती सर्वसामान्य जनतेला होईल आणि माझ्या नवीन वकील सहकारी बंधू भगिनींना होईल. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, खूप खूप आभार.